मंडळा दामोते टीमला पाहतोय अगदी दूरवर प्रवास करून इथे मात्र संघ दाखल झालाय। समोरच्या दिशेने फटका सजवला, क्षेत्ररक्षक तिथे डीपलात एक धाव मात्र अर्जित केली जाते आणि श्री गणेश खेळला जातो। प्रथमेश क्रीडा मंडळाला दामोते टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये हा संघ अगदी वेळेवर एवढा दूरवरचा प्रवास करून दाखल झालाय, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। चांगली लढत पाहायला मिळेल। एका साईडला आपण करण घनसोलकरचा संघ पाहतो, आंबिवली टीमला आपण पाहतोय। नक्कीच सातत्याने त्याला व्यावसायिक क्रिकेटर साठी ओळख असणारा हा रायगड टेनिस क्रिकेट पटलावरचा हा गुणवान खेळाडू आपण करण घनसोलकरला मैदानामध्ये पाहतोय। चांगली गोलंदाजी सातत्याने आंबिवली टीमसाठी राहिल्या आणि ती सुरुवात मात्र मैदानामध्ये करून देत असताना एकाच टप्प्यावर दोन्ही साईडला टर्न करण्याची क्षमता असणारा गोलंदाज। यावेळी रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढायचं होतं, पंच आमच्याकडे बोलतात, पंचाचा इशारा आहे तर दॅट्स वाईट। अवांतर धावसंख्येत भर पडेल, संघाची धावसंख्या पोहोचेल ती 2 या अंकावर। दोन धावा धावफलकार लागले जातात। मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना आपण करण घनसोलकरला पाहतोय। यावेळी डान्सिंग डाऊन द क्रिकेट खेळायचं होतं, बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क येत नाही। बॅटिंग करत असताना आपण नितीन विर्ले यांना पाहतोय बॅटिंग ट्रॅकवर, ज्याने वैयक्तिक गणेश पाटीलला आपण पाहतो मैदानामध्ये बॅटिंग करत असताना लगातारचे 2 चेंडू मात्र त्यांनी निर्धाव खेळले गेल्यात। इथून मात्र चांगली धावसंख्या जमवणं गरजेचं आहे। कमीत कमी 5 षटकामध्ये 60 धावा धावफलकार येणं अपेक्षित असतील त्या मात्र दामोते टीमला येत्या हलक्यात सन्मान दिला जातोय। क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकार। याच दरम्यान गावदेवी एंटरप्राइजेसचे सर्व आमचे मित्र विलासजी पाटील आणि आमचे मित्र बरकत शेख येथे उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो यायचं आहे। या क्रिकेट मंचावर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। 3 धावा धावफलकावर इथे वेगवान तेज तरा चेंडू फेकी गेली होती, लाईन मात्र मिस पाहायला मिळाली। पंचांचा इशारा आहे तर दॅट्स वाईट। या षटकामधील दुसरा अवांतरचा चेंडू आपण करणच्या माध्यमातून पाहतोय। मोठ्या फटक्यांपासून मानस थोडंसं दूर ठेवलं आहे करणनं। चांगली गोलंदाजी नक्कीच मैदानामध्ये दाखवत असताना सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळताना देखील आपण करण घनसोलकरला पाहत असतो आणि आज देखील गावच्या टीममधून खेळत असताना, गावच्या संघातून खेळत असताना चांगला ड्रीम स्टार्ट इथे देत असताना आपण करणला पाहतोय। बॅकफुटला गेले, पंच चढवलाय, जागा बनवली, उत्तम दर्जाचं शॉट सिलेक्शन, बॅकफुटला जाऊन चढवला जातोय, चौकार। चांगला फटका इथे मात्र अदा करत असताना बॅटिंग ट्रॅकवर आपण गणेश पाटीलला पाहतोय। 4 धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लागतात, त्या मात्र 8 धावा धावफलकार लागल्या जातात। ऑलराऊंडर भूमिका बजावत असताना आपण मानस मनोरे यांना पाहतोय। खऱ्या अर्थाने उत्तम समालोचक, निवेदक आणि त्याचबरोबर उत्तम स्कोरिंगचं काम देखील आता ते पाहतात। त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया आणि बॅटची लिडिंग एज पहिला दे धक्का प्रथमेश क्रीडा मंडळा दामोते टीमला 8 या धावसंख्येवर। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये प्रथमेश क्रीडा मंडळ दामोते टीम जाऊन पोहोचलाय ती 8 या धावसंख्येवर। नवीन येणारा फलंदाज आपण कल्पेश जाधवला पाहतोय मैदानामध्ये इन झाला। इन ॲट नंबर 3चा खेळाडू मैदानामध्ये इन होतो। नक्कीच इथून चांगली धावगती जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल प्रथमेश क्रीडा मंडळ दामोते टीमला, कारण समोर तेवढाच ताकदीचा संघ खेळताना पाहतो आपण गावदेवी आंबिवली टीमला पाहतोय। नेरा विभागातून बिलॉंग करणारा संघ नक्कीच एक चांगला खेळ सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवताना आपण या टीमला पाहिलं गेलं आहे। कुस्तीतील एक खूप मोठं नाव म्हणजे बरकत दादा शेख आमचे मित्र, यांचे इथं आगमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत।
बरकतभाई शेख यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कुस्ती क्षेत्राशी संलग्न असणारं हे व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व आपण बरकतभाई यांना सातत्याने पाहत असतो. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावफलकार लागल्या जातात. इथून धावगती जमवावी लागेल. चांगली टोटल धावफलकार येणं अपेक्षित असेल. किमान 5 षटकामध्ये 50 ते 60 धावफलकार लागल्या गेल्या तर निश्चितपणे एक चांगला सामना पाहायला मिळाला. जरूर क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले होते परंतु चेंडू आवाकाच्या बाहेर येतोय. इट्स अ मार्ट हिट. षटकार. याच दरम्यान आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत वारदोली बेलोलीचे माजी सरपंच आदरणीय पंढरी शेठ पाटील वारदोली यांचं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून या आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पंढरी शेठ पाटील माजी सरपंच यायचंय आपण. षटकाराच्या मदतीने 14 धावफलकार लागल्या जातात. बरसला जातोय. गणेश मात्र आपल्या अनोख्या ढंगामध्ये प्रत्युत्तर देत असताना सलगचा दुसरा षटकार येतोय. बॅटिंग करत असताना गणेशच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये पाहायला गेले तर फक्त 8 धावफलकार गेल्या होत्या परंतु इथे मात्र चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना आपण गणेश पाटीलला पाहतो. सलगची 2 षटकार मात्र मानस बरंच काही सांगून जात आहे. एक चांगली टोटल जमवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एवढ्या दुरून आम्ही प्रवास करून कशासाठी आलो आहे हे दाखवताना गणेश पाटीलला आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगली बॅटिंग निलेश गाताडेच्या विरोधात आक्रमण मैदानामध्ये पाहतोय. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेल्या ते गणेश पाटीलच्या माध्यमातून 20 ऑनबोर्ड लागल्या जातात. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र कशा रीतीने गोलंदाजी निलेश गाताडे करेल. यावेळी अलॉंग द कार्पेट ऑन साईडला केल्यात. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल चेंडू तोपर्यंत मात्र अवधी होता एक धाव पूर्ण करण्याचा आणि एका धावेच्या मदतीने 21 एक शुभ अंक धावफलकार लागताना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना गणेश पाटील आणि त्याला साथ देत असताना आपण कल्पेश जाधवला पाहतोय. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र ऑन साईडला खेळल्यात. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, उचलतोय, फेकतोय. फक्त मिळेल ती एक धाव. दुसऱ्या धावेसाठी जरूर प्रयत्न केला होता बॅट्समन गणेश पाटीलने परंतु नकार देण्यात येतोय आणि एका धावेच्या मदतीने 22 धावफलकार लागले जातात. इथून मात्र मोठे फटके आले तर नक्कीच चांगली टोटल तुम्हाला धावफलकार पाहायला मिळतील परंतु चांगले फटके गणेश पाटील एक चांगली इनिंग इथे साकारेल का. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आत्महत्या चेंडू आला. निश्चितपणे निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. गोलंदाज निलेश गाताडेला पाहतोय. बराचसा क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू मैदानामध्ये आपली छाप सोडताना पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर षटकार जरूर आल्या परंतु कमबॅक ताकदवान केलाय. परंतु इथे कमबॅक केलाय तर बॅट्समन गणेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. हाय फाय उत्तुंग असा षटकार. ताकदवान स्ट्रोक मात्र इथे पाहायला मिळतंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 14.00च्या सरासरीने 28 धावफलकार लागल्या गेल्या. चांगली धावगती जमवल्या बॅटिंग करत असताना प्रथमेश क्रीडा मंडळ धामोते टीमच्या माध्यमातून चांगला खेळ अद्यापपर्यंत राहिला या टीमचा. निश्चितपणे जर असाच खेळ चालू राहिला तर चांगली टोटल धावफलकार आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो. याच दरम्यान आदरणीय पंढरी शेठ पाटील माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वारदोली बेलोली यांचं आगमन होतं. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. समाज जीवनामध्ये सदैव कार्यतत्पर असणारं असं हे व्यक्तिमत्व, हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे पंढरी शेठ पाटील यायचं आहे. आपलं स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या सरासरीने 28 धावफलकार लागल्या गेल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. बॅटिंग करत असताना आपण कर्जत तालुक्यातील हा संघ पाहतोय. प्रथमेश क्रीडा मंडळ धामोते टीमला आपण मैदानामध्ये पाहतो तर त्याला फाईट देत असताना आपण करंग गलसोलकरचा गावदेवी
आंबिवली संघाला आपण पाहतोय याच विभागातील एक दर्जेदार खेळ करणारा हा संघ पाहतोय. एक चांगली मॅच मैदानामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आल्या, चांगली लढत देत असताना दोन्ही साईडून पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा करण घनसोलकर हा सज्ज होतोय. हलक्या त्याने सन्मान दिला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते कव्हरच्या दिशेने. दुसऱ्या धावेसाठी पलटले लेझी क्रिकेट मैदानामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चित्त्याच्या चपलाईने दुसरी धाव देखील कंप्लीट केली जात आहे. एंड मात्र चेंज होतोय. 2 धाब्याच्या मदतीने 30 धाबा धावफलकार लागल्या जातात. क्रिकेट जेवढं शक्तीचं क्रिकेट आपण पाहायला मिळतं तेवढे क्रिकेटमध्ये युक्ती देखील खूप इम्पॉर्टंट असते आणि त्या युक्तीच्या जोरावर कित्येक खेळ शिवरायाने जिंकले आणि निश्चितपणे तेच क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं. इथे मोठा फटका खेळायचा होता, बॅकफूटला जरूर गेले होते परंतु बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क येत ना आणि निर्धाव चेंडूची सांगता होता. जसजसे निर्धाव चेंडूचं पर्सेंटेज वाढेल तसतसे मात्र थोडंसं दडपण वाढेल. ते बॅटिंग करत असताना दामोदर टीमवर चांगला खेळ अद्यापपर्यंत कल्पेश जाधव आणि गणेश पाटील या दोघांमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या टीमसाठी मैदानामध्ये. या दोन्ही खेळाडूंना वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिले गणेशना, तर वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान दिलाय. बॅटिंग करत असताना कल्पेश जाधव बरसला जातोय, फेकून दिलाय, ऑन साईडला येतोय, बिग हिट षटकार. या षटकाराच्या मदतीने करणच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळत आहे. षटकाराच्या मदतीने 36 धाबा धावफलकार लागले जातात. चांगला खेळ मैदानामध्ये साकारत असताना प्रथमेश क्रीडा मंडळ दामोदर टीमला आपण मैदानामध्ये पाहतोय. एवढ्या दुरून प्रवास करून आम्ही कशासाठी आलोय हे दाखवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना आपण प्रथमेश क्रीडा मंडळ दामोदर टीमला पाहतोय. पुढचा चेंडू करणचा. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, यावेळी मात्र गतीने थोडंसं बीत केलं. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही आणि निश्चितपणे निर्धाव चेंडूची सांगता होत्या. करणचा विचार करायला गेलं 4 चेंडू फेकी गेले ज्यामध्ये 8 धावा खर्ची घातल्या गेल्या. करणने निश्चितपणे कमबॅक केलंय गोलंदाजी ट्रॅकवर. 36 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा माची प्रबल एंड कडून करण सज्ज होता. यावेळी ते सरार जोरदार अपील, पंचांचं बोट हवेत. OUT अजून एक फलंदाज बाद होईल. इथे परतावा लागेल बॅट्समन कल्पेश जाधव या बॅट्समनला. कल्पेश जाधवने वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान दिलं. आपल्या टीमसाठी संघाची धावसंख्या आपण 36 या अंकावर पाहतोय. नवीन येणारा फलंदाज आपण राहुल राणे यांना पाहतोय. इन ॲट नंबर 4चा खेळाडू मैदानात इन होताना पाहतोय राहुल राणे याला. तर त्याला साथ देत असताना आपण गणेश पाटीलला पाहतोय ज्याच्या बॅटमधून 3 षटकार अद्यापपर्यंत पाहायला मिळाल्या. गणेशकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील, इथे मात्र दामोदर टीमच्या पाठीराख्यांना. कमबॅक केले जाते कारण घनसोलकरच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झाला. इथे मात्र मधली एसटी उद्ध्वस्त केली. सलगची दुसरी विकेट मैदानातून गारद होत असताना परतावा लागेल बॅट्समन राहुल राणे या बॅट्समनला. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धाबा धावफलकार लागल्या जातात. विदाऊट टीम मीटिंग आपण मॅचला सुरुवात करायची आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटक फेकायचे आहेत, याकडे देखील आपलं लक्ष असू द्या.
3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12.00च्या सरासरीने खेळ मैदानामध्ये चालू आहे. जर असाच खेळ चालू राहिला तर सहजरित्या 60 धावांपर्यंत मजल मारू शकतोय. प्रथमेश क्रीडा मंडळ दामोदर टीम पाहतोय. कर्जत विभागातून बिलॉंग करणारा संघ आज देखील पनवेल तालुक्यामध्ये आपल्याला खेळताना पाहतोय. आमदार चषक 2026च्या माध्यमातून सतीशभाई पाटील आणि आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य डे नाईट फॉर्मॅटमधली भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेतील आजचा हा तिसरा दिवस, आजची तिसरी रात्र आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. चांगली लढत दोन संघांमध्ये पाहिलं. एका साईडला आंबिवली टीम तर दुसऱ्या साईडला दामोदर टीमला आपण मैदानामध्ये पाहतोय. निखिल पाटील येथे गोलंदाजी ट्रॅकवर चौथा विकल्प वापरला जातोय. पहिला बॉल तेज सरार बॅटची लिडिंग एज गोल्डन विकेट गणेश पाटील बॅक टू डगआउट. चांगला खेळ गणेश पाटील मैदानामध्ये करत होता. 8 चेंडू आणि 20 धावांची बारदार खेळी त्याच्या बॅटमधून जरूर साकारली. 3 षटकारांचा त्यामध्ये समावेश आपण पाहिला गेला. पहिल्या चेंडूवर मोठी सफलता मिळवली जाते गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. इथे मात्र सफलता मिळवली जाते. सोनू आला या स्ट्राईक एंडला केलेला कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सरकल्यात. धोका होऊ शकतोय. दुसरी धाव इथे कंप्लीट असेल की नाही चेक केलं जाईल. तिसऱ्या अंपायरकडे रेफर केलं जातं. चांगला फटका पण कव्हरच्या दिशेने पाहिला गेला. सोनूच्या बॅटमधून पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चितपणे केला होता. कॉलिंग केली होती परंतु इथे मात्र पोचला जाईल की नाही क्रीजमध्ये GTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं. नक्कीच चेक केलं जाईल. GTCच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. OUT रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज मात्र बाद असेल. अजून एक धक्का असेल दामोदर क्रिकेट टीमला. सदोतीस धावा धावफलकावर लागल्या जातात. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होता गणेश पाटील. त्याबरोबर आपण पाहिला गेला कल्पेश जाधवनी त्याला साथ दिली परंतु जास्त वेळ मैदानामध्ये ते थांबू शकले नाही. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये निखिल पाटील मैदानामध्ये करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट गारद केली. दुसऱ्या चेंडूवर एक धाव प्लस सांघिक विकेट मिळवल्या निखिल या गोलंदाजांना. यश लोभी आल्यात मैदानामध्ये बॅटिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र डिस्क लेगच्या दिशेने चेंडू भिडकवलाय. क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव अर्जित केली जाते आणि एका धावेने मित्रपणे काही बिघडणार नाही. हे गावदेवी आंबिवली टीमचा एका धावेच्या मदतीने 38 धावा धावफलकावर लागताना पाहतोय. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय दामोदर टीमला पाहतोय. प्रथमेश क्रीडा मंडळला दामोदर टीमला पाहतोय. कर्जत विभागातून बिलॉंग करणारा हा संघ मैदानात मध्ये चांगला खेळ करतोय. यावेळी मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय चुकी करणार नाही. अजून एक विकेट गारद होताना लागलेला 6वा धक्का दामोदर टीमला. पहिल्या 3 षटकामध्ये 36 धावा उभारल्या होत्या बॅटिंग करत असताना दामोदर टीमने. परंतु या हे षटक मात्र राहिलाय निर्णायक जे गावदेवी आंबिवली टीमच्या बाजूने येताना दिसत आहे. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना निखिल पाटीलला पण मैदानामध्ये पाहतोय. रोखून धरले धावांवर अंकुश मिळवण्यामध्ये तो यशस्वी वाटचाल पाहतोय.
यावेळी बॅटच्या रडार मध्ये आलाय, उंची जास्त आहे, परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाने चेंडू मात्र अडवला जातोय. इथे रेपर चेक केलं जाईल. सेफ हे चेंडू मात्र अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करत असताना आपण प्रमोद पाटील यांना पाहिलं. निश्चितपणे फक्त मिळेल ती 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने 40 धावा धावफलकार लागले जातात. प्रमोदचं कौतुक करावं लागेल. आपल्या टीमसाठी इथे धावा वाचवल्या जातील. आता देखील क्षेत्ररक्षण करत असताना झेलपर्यंत पोहोचले, परंतु झेल मात्र टिपू शकले नाही. मिळाल ती 1 धाव. 1 धावेच्या मदतीने 4थं षटक समाप्त होत आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकार लागल्या गेल्यात त्या 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जी झेल अडवलं होतं षटकार, तिथे फक्त 1च रन आहे. 41 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. 40 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. थोडीशी मिस्टेक आमच्याकडे लक्ष नव्हतं आमचं देखील की 1 धाव धावले की 2 धावा. तर निश्चितपणे 40 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. 10 पॉईंटच्या 0-0च्या सरासरीने खेळ करताना मैदानामध्ये आपण दामोदर टीमला पाहतोय. पप्पन 11 पेड संघाचा संघ नायक आपण मंचकावर येऊन राहायचं आहे. यातून जो जिंकेल तो मात्र पप्पन 11 पेडच्या विरोधात खेळताना पाहू शकाल. तर पप्पन 11 पेड संघाचा संघनायकाला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन राहायचं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावर 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. पहिलाच बॉल लॉप केलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीपलाय. ऑन साईडला मिळेल ती फक्त आणि फक्त 1 धाव. जसं मानस आपण पाहिलं गेलं 4थ्या षटकाला सुरुवात झाल्या तसं धावांना अंकुश लावण्याचं काम गोलंदाज निखिल पाटीलने केलाय आणि तशीच सुरुवात मात्र प्रमोद पाटील देखील करतोय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये इथे मात्र हाणामारी करावी लागेल. बॅटिंग ट्रॅकवर असणारा यश या बॅट्समनला इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ती दामोदर टीमला. बॅटची लिडिंग एज. अजून एक विकेट गारत लागलेला 7वा धक्का बॅटिंग करत असताना प्रथमेश क्रीडा मंडळ दामोदर टीमला. तर जयवंत मात्र बाद होतोय. इथे बॅटिंग करत असताना लागलेला 7वा धक्का 41 या धावसंख्येवर. नवीन येणारा बॅट्समन आपण योगेशला पाहू शकाल. इनॅट नंबर 9चा खेळाडू मैदानामध्ये इन झाला. इथे मात्र पडझड चालू झाले दामोदर टीमच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराचसा काळ हवेत होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सरकल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहतोय. 2 धावा मिळतील त्या बॅटिंग करत असताना प्रथमेश क्रीडा मंडळा दामोदर टीमला. 2 धावेच्या मदतीने 43 धावा धावफलकार लागल्या जातात. इथून मात्र या शेवटच्या 2 षटकामध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कावदेवी आंबेवली टीम मैदानामध्ये करताना पाहतोय. पहिल्या 3 षटकामध्ये 36 धावा होत्या. त्यानंतर चांगलं षटक फेकलं निखिल पाटीलने, ज्यामध्ये फक्त 4 धावा आल्या आणि तसंच षटक मात्र मैदानामध्ये येताना आपण पाहतोय गोलंदाज प्रमोदच्या पाटीलच्या माध्यमातून.
आणि आता मात्र अजून एक विकेट गारद होत असताना आपण योगेश बाद होताना पाहतोय. लागलेला 8वा धक्का दामोते टीमला. रोहित सोनावणे इनॅट नंबर 10चा खेळाडू मैदानामध्ये येतोय. प्रत्येक खेळाडू मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र आपली विकेट गमावतोय. जिथे मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबल काढून एक धावफलक हलतं ठेवणं खूप गरजेचं आहे. परंतु इथे मात्र तसं होत नाही. प्रत्येक खेळाडू ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू षटकार चौकारासाठी नसतोय. काही चांगल्या चेंडूला सन्मान देणं देखील गरजेचं असतं. परंतु तसं चित्र मैदानात पाहायला मिळत नाही. थोडंसं वेगळं चित्र मैदानामध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या 43 या अंकावर 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. तिथे लॉब केलाय, फटका फसलाय. 9वी विकेट मैदानातून गारद होत असताना लागलेला 9वा धक्का दामोदर टीमला. समीर विरले यांना आपण मैदानामध्ये शेवटचा गडी असेल. इथून मात्र ऑलआउटची संधी असेल गोलंदाजी करत असताना गावदेवी आंबवेली टीमसाठी. आणि या षटकातील शेवटचा चेंडू देखील आहे, हॅट्रिक चेंडू देखील आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय प्रसाद पाटील. प्रमोद पाटील या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक संपादन करेल का? प्रमोद पाटील सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ते पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क येत नाही. पहिल्या 3 षटकामध्ये 36 धावा आणि येणाऱ्या या शेवटच्या 2 षटकामध्ये फक्त आल्या त्या 6 धावा. काय कमालीचं षटक राहिलंय. गोलंदाज निखिल पाटील आणि प्रमोद पाटील यांचा 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 44 धाव्यांची. धन्यवाद. याच दरम्यान आपण सन्मान करणार आहोत आदरणीय व्यक्तिमत्व जी या क्रिकेट शृंखलेला उपस्थिती लावलेली आहे. त्या सन्माननीय अतिथींचा आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय सतीशभाई यांना विनंती करेन स्पर्धेचे सर्व पंढरी शेठ पाटील माजी सरपंच यांचा सन्मान केला जाईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक खूप मोठं नाव, शैक्षणिक क्षेत्रात देखील ज्यांचं खूप मोठं योगदान आहे असे पंढरी शेठ पाटील यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. स्पर्धेचे आयोजक सतीशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर जयंत मुरलीधर पाटील सर येथे उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. सतीशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते हे सन्मान केले जात आहे. आमदार चषक 2026चं भव्य आयोजन आणि या आयोजनामध्ये अतिथी देवो भव येणाऱ्या प्रत्येक सन्माननीय व्यक्तीचा आपण इथे सन्मान करतो आहोत. कुस्ती क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे आदरणीय बरकतदादा शेख यांचा आपण सन्मान करणार आहोत. आमचे वर्गमित्र सन्मानित केलं जात आहे. बरकतदादा शेख यांना गोल्डन ग्लो वॉशिंग सेंटरचे सर्वेसर्वा ओमकारजी पवार यांना आपण सन्मानित करणार आहोत. सांगडे गावचे सन्माननीय अतिथी ओमकार दादा यांना आपण सन्मानित करणार आहोत. चला क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे.
चलिए स्पीड अप रखना है यहाँ से। बहुत बहुत शुक्रिया कहते जी सारडीकर सर, हमारे अजूबनी के एक बेहतरीन मराठी के कमेंटेटर जिनकी आवाज़ को अपने पिछले इनिंग में सुना। तो तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का आई गांवदेवी क्रिकेट क्लब बेलवली इनकी अमदार ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का स्वागत करूंगा। जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से जितने दर्शक घर बैठे टीवी स्क्रीन, मोबाइल स्क्रीन के ऊपर इस टूर्नामेंट को एंजॉय कर रही है, उन सभी का भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। मेरे साथ रायगढ़ के वन ऑफ द बेस्ट स्कोरर और केवाई ग्राम पंचायत के उप सरपंच हमारे कांचन जी पालकर सर हमारे साथ एज एन स्कोरर के तौर पर जोड़ी गई है। दोनों ही हमारी मैच ऑफिशियल सत्यवान काकड़े सर और संजय दिसले सर बहुत ही अच्छी अंपायरिंग कर रही है, तो उनकी भी हम तारीफ करेंगे। और मैदान के अंदर आप सभी को लेकर जाऊंगा जहां पर आप देख रही है डी ग्रुप आज के इस टूर्नामेंट की तीसरी डे नाइट और पहले राउंड का आखिरी मुकाबला शुरू हुआ है। आई कावदेवी अंबिवली ये टीम मैदान के अंदर आपको जरूर खेलते हुए नजर आएगी। कावदेवी अंबिवली और उनके सामने खेलते हुए प्रथमेश क्रीडा मंडल धामोते। पहली पारी में रन संख्या बनाई गई स्कोर कार्ड पर 43 रन, आने वाली गेंदें होंगी 30 और बनानी है 44। लेकिन गेंदबाज से ट्रैक के ऊपर आपको गेंदबाज नजर आएंगे नितिन विरले P1 की पहली पावर प्ले के ओवर में। तो ऑन स्ट्राइक एंड पर भी बल्लेबाज आपको नजर आएंगे नितिन। नीलेश ऑन स्ट्राइक एंड पर है। लोवर फुट टॉस थी ये, पैर के ऊपर डिलीवरी आपको नजर आएगी। लेग स्टंप के ऊपर ये पिचिंग थी, हल्की हाथों से ड्राइव जरूर किया गया। सिंगल रन बिहार से आपको कन्वर्ट होता हुआ नजर आएगा। नीलेश काताड़े और करण गंसोलकर ये प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी है गांवदेवी अंबिवली इस टीम की, जहां पर पहली गेंद पर एक सिंगल निकाला है। ये मैच उतना बड़ा टोटल का नहीं, तो कैसे रणनीति अपनाएंगे बल्लेबाज, ये बात बिहार से देखने लायक होगी। गेंदबाज तैयार है, फुल टॉस दिए, मिस कर गई है। अपील अंपायर के पास की जाएगी LPW की। लेग बिफोर विकेट के लिए उत्साह भरपूर था 11 खिलाड़ियों में। अंपायर के ऊपर दबाव बनाने की कोशिश भी उन्होंने की, अपील तो उन्होंने ज़रूर की थी। हाउ वाज दैट कि वो लाउड वॉइस जो आपने सुनी ज़रूर ऑन ग्राउंड से, बट अंपायर का मानना कि बल्लेबाज बिल्कुल सुरक्षित है। करण गंसोलकर जिन्होंने पनवेल टेनिस क्रिकेट में नाम कमाया, जिन्होंने रायगढ़ टेनिस क्रिकेट में नाम कमाया, ना सिर्फ एक ग्रामीण प्लेयर के तौर पर बल्कि एक व्यावसायिक प्लेयर के तौर पर भी बहुत मशहूरत को हासिल करने वाला ये खिलाड़ी। ड्राइव यहाँ से भी किया जाएगा, सम्मान दिया। वी हैव टू रिस्पेक्ट अ गुड डिलीवरी। हमेशा कहा जाता है अच्छी गेंदों को सम्मान देना आपको आना चाहिए एज एन बैटर। यहाँ पे भी आपको वो सिंगल कन्वर्ट होता हुआ नजर आएगा। प्रथमेश क्रीडा मंडल धामोते कर्जत तहसील की एक मजबूत टीम, भले ही उन्होंने बैटिंग में उतने रन्स न बनाए हो, लेकिन गेंदबाजी करते हुए रनों को बचाने की ताकत हमारे पास है, और वो ताकत अभी तक नजर आई है P1 की ओवर में। डॉट बॉल्स की मात्रा। ऑन साइड पर बल्ला घुमाया जरूर, बहुत बड़ा वो गैप है, दन 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 करते हुए गेंद निकल जाएगी मिड विकेट सीमा रेखा के बाहर। आएगा इस दूसरी पारी का पहला चौवा, देकर जाएगा 4 रन। 4 रन यहां से मिलेंगे जरूर। इसी 4 के साथ रन संख्या आपको इंक्रीज होती हुई बिल्कुल नजर आएगी। टोटल यहां से पहुंचा जाएगा स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। पीछा करना है जहां पर 44 का 6 रन बनी है। जीतने के लिए अभी भी 38 रनों की दरकार होगी। आने वाली गेंदों की अगर मैं बात करूंगा तो गेंदें अब भी आपके पास 26 बची है। बल्ला घुमाया है, ये खूबसूरत स्ट्रोक था, धड़क फड़क बेधड़क, और नीलेश गाताड़े सबसे कड़क, ये लंबा छक्का। यहां से भी मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में गई है गेंद, शॉर्ट बैकवर्ड पॉइंट पर किया जाएगा इस कैच को कैरी। नीलेश काताड़े जो आपको इन फॉर्म नजर आ रही थी, उनको डग आउट का रास्ता दिखाया है ये प्रथमेश क्रीडा मंडल धामोते, और नितिन विरले के लिए पहली सफलता, पहला ब्रेक थ्रू मिलता हुआ। विकेटों की बहुत जरूरत होती है जब आप स्पेशली रनों को डिफेंड कर रही होती है,
नीलेश काताड़े रेड हॉट फॉर्म में चल रहा है ये खिलाड़ी, इनको डगआउट में भेजना बहुत जरूरी था और वो सफलता दिलाई है नितिन विरले ने। यहाँ से इस मुकाबले को अपनी तरफ खींचने की कोशिश धामोते टीम करेगी, इसमें कोई संदेह नहीं है। सफलता जैसे मिलती है आपका आत्मविश्वास चरम सीमा पर होता है और आत्मविश्वास आपको कामयाबी भी दिलाता है। तो नंबर 3 पर न्यू बैटर आएंगी प्रमोद पाटिल। प्रमोद पाटिल को नंबर 3 पर मैदान के अंदर जरूर भेजा गया। ये अच्छी पोजीशन है नंबर 3 की। करण घनसोलकर टीम के कप्तान, टीम के सेनापति अब भी मौजूद है और इनके इर्द गिर्द हमेशा इस टीम को आप चलते हुए मैदान के अंदर देखती है। प्रमोद पाटिल कौन सा माइंडसेट लेकर आएंगे। P1 का पहला ओवर समाप्त बिल्कुल किया गया जहां पर रन बनी है 44 को चेस करते हुए 12 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। आने वाली अब भी 24 गेंदें है और जीतने के लिए 32 रनों की जरूरत जो मैदान के अंदर आपको नजर आएगी। गेंदबाजी में परिवर्तन, ओवर नंबर 2 की भागदौड़ को संभालेंगी कल्पेश जाधव। कल्पेश जाधव ने अच्छा साथ दिया था बैटिंग करते हुए। गणेश पाटिल का रन बनाए थे कल्पेश जाधव ने, लेकिन उनको अब गेंदबाजी भी करनी पड़ेगी।
सन्मानित झालं. एक आदर्श व्यक्तिमत्व, समाजसेवा आणि त्याचबरोबर माणुसकीनं जोडणारा हा वसा आणि वारसा या माणसानं कायम चालवला आहे. त्याच्यामुळे आपल्या वक्तृत्वानं, आपल्या वाणीतून असंख्य माणसं जोडणारा हा आदर्श व्यक्तिमत्व PS नाम हे काफी आहे. हे ब्रँड बनलं आहे. हे नाव नाही तर ब्रँड बनलं आहे. आणि माजी सरपंच PS पाटील म्हणजेच पंढरशेठ पाटील यांचंही सहर्ष स्वागत आणि आत्ताच आलेले आमचे लाडके संतोषजी पाटील बुवा यांचंही सहर्ष स्वागत. पेठ संघाचा संघनायक पेठ संघ संघनायक आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये यानंतर आपला सामना होईल. मुकाबले में जान जरूर डाली गई है. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 28 रन, लॉस ऑफ 3 विकेट. आने वाली गेंदें आपको 12 बजते हुए नजर आएंगी और जीतने के लिए 16 रनों की जरूरत इस मुकाबले में होगी टीम गांवदेवी अम्बिवली को. कांचन पालकर सर 28 का आंकड़ा आया. मैंने बात छेड़ी थी कि डिस्कशन करेंगे. वो डिस्कशन ये था कि आने वाली 2028 का जब साल होगा, लॉस एंजल्स के ओलंपिक्स जब होंगे, तो लॉस एंजल्स के ओलंपिक्स में 2028 के साल में आपको क्रिकेट का इंट्रोडक्शन भी देखने को मिलेगा. ऑलमोस्ट 100-120 साल के बाद क्रिकेट का खेल वापस आ रहा है और वो भी ओलंपिक्स, दुनिया का सबसे बड़ा स्पोर्ट्स इवेंट. ओलंपिक्स में क्रिकेट आपको 2028 के साल में नजर आएगा. ओलंपिक कमेटी के चेयरमैन ने बताया एक खेल अगर इतना पॉपुलर हो सकता है तो ओलंपिक्स में जो देश खेलते हैं उनकी पॉपुलैरिटी क्रिकेट को मिलेगी. क्रिकेट के खेल में जो देश पॉपुलर है उनकी पॉपुलैरिटी ओलंपिक्स को मिलेगी. और सर विराट कोहली की भी बात की गई थी. 310 मिलियन से ज़्यादा फॉलोवर्स अगर एक खिलाड़ी के हो सकते हैं तो वो खेल क्रिकेट ओलंपिक्स में क्यों नहीं आ सकता. लेकिन भले ही 43 बनाए हो तो 44 क्यों नहीं डिपेंड किए जा सकते. करण गंसोलकर का बहुमूल्य विकेट जो मैदान से आपको बाहर जाता हुआ नजर आएगा. सबसे बड़ी सफलता हासिल की है प्रथमेश क्रीडा मंडल धामोती ने और मुकाबले की करवट को बदला है. खेल को यहां से पलटा गया है इस बॉलिंग यूनिट के द्वारा. 11 गेंदें बची है और जीतने के लिए अब 16 रनों की जरूरत जो मैदान के अंदर आपको नजर आएगी. 4 विकेट गंवाई है. क्या कमाल की टीम है. अपनी हार पर जो रोए वो जिंदगी में आगे क्या बढ़ेगा और मुसीबतों को देखकर जो पीछे हट जाए वो कामयाबी की सीढ़ियां क्या चढ़ेगा. भले ही आपके सामने मुसीबतें क्यों ना हो, पीछे हटना नहीं होता, डटकर लड़ना होता है. और वो लड़ाई की इस टीम ने. कमाल की मैच. 11 गेंदें और 16 रन का ये समीकरण आप यहां से जरूर देखेंगे. जो बैटर आई है नितिन पाटिल, नंबर 6 की इनकी पोजीशन. मैदान के अंदर फिनिशिंग का रोल, लेकिन यहाँ पर आपको फिनिश तो करना है ही, लेकिन अपने विकेट भी बचानी है. ये काम इस खिलाड़ी को करना पड़ेगा. 11 गेंदें 16 रन. ओवर नंबर 4. जयवंत हिलाल. जयवंत हिलाल क्या करेंगे अपने टीम को माला माल. पहले गेंद पर उन्होंने किया एक सफलता के साथ. अब 11 में 16. बल्ले का किनारा था ये. विकेट कीपर कलेक्ट करना चाहिए था. ये कैच अगर कैरी होता तो ये मुकाबला पूरी तरीके से बॉलिंग टीम के खेमे में जाता. रनआउट का भी मौका था, वो भी मिस हुआ है. लक नितिन पाटिल के साथ है. लक गांवदेवी अम्बिवली के साथ है. 1 रन पूरा करेंगे. समीकरण में बदलाव. 10 गेंदें बाकी. जीतने के लिए 15 रनों की जरूरत आपको यहां से बिल्कुल नजर आएगी. 10 बॉल 15 रन आर नीडेड. यहां से अब भी इस मुकाबले में कमबैक क्या हो सकता है. एक बड़ा हिट अगर आता है तो गांवदेवी अम्बिवली पूरी तरीके से मैच में अग्रेसर. आउटसाइड तो ऑफ स्टंप लाइन है, ये नहीं करना है. दिस इज नॉट अलाउड. ये बिल्कुल नहीं चलने वाला. मुकाबला आपकी टीम ने बनाया है मेहनत से, तो अगर अपने खराब गेंदबाजी से, खराब प्रदर्शन से आप उससे गवाओगे तो फिर वो चोट बहुत गहरी हो सकती है. व्हाइट बॉल जरूर आएंगे. व्हाइट के साथ टोटल इंक्रीज होगा. समीकरण में बदलाव होगा. गेंदें बची है 10 और जीतने के लिए मात्र 14 मतलब 14 रनों की जरूरत है आने वाली 10 गेंदों पर. पल्ला घूमा है. डॉट गेंद आई है. मुकाबले में रोमांच बढ़ा है.
कौन कहता है 44 रन बचा नहीं सकती है गांवदेवी अंबिवली के सामने। प्रथमेश क्रीडा मंडल धामोते, हारा हूं ये कितनी बार लोगों को बताएगा। आज उठकर कोशिश कर, आसमान भी तेरे सामने सर झुकाएगा। हमेशा मैंने ये बताया, और वो कोशिश करती हुई टीम, वो लड़ाई करती हुई टीम, वो संघर्ष करती हुई टीम, वो जीतने की जद्दोजहद जो शुरू है आज। चढ़ में थी, एक और बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, साइड स्क्रीन बाउंड्री लाइन की दिशा में ये स्ट्रोक है, ये सिंगल पूरा करेंगे, दूसरे रन के लिए भागे हैं। अंपायर की तरफ देखेंगे तो अंपायर देखेंगे तीसरे अंपायर की तरफ। चलिए थर्ड अंपायर आइए ऑन ड्यूटी ऑन स्क्रीन। बिल्कुल चेक होता हुआ, चेक कर रहे हैं, बताएंगे आपको राइट डिसीजन जो भी है। हाँ, फील्डिंग सेटल डाउन करनी है, जो भी डिसीजन है बिल्कुल बताया जाएगा। फिलहाल अपनी फील्डिंग पोजीशंस पर जाइए आप, तीसरे अंपायर चेक करते हुए। नॉट आउट, नॉट आउट का डिसीजन आएगा तीसरे अंपायर के द्वारा, यानी ये 2 रन जो है वो सक्सेसफुली आपको कंप्लीट होते हुए नजर आएंगे। रन बनेंगे आज से 32, अभी भी पीछा करना है 44 का, तो बनाने होंगे 12। गेंदें बची है यहाँ से टोटल अब भी 8, हमेशा होते हैं 7-12, यहाँ पर है 8-12। कौन बजाएगा किसके 12 तो कौन लगाएगा किसकी वाट, चलिए देखते हैं। पल्ला घूमा जरूर, फिर एक बार ऑन साइड पर, यहां पर भी दूसरा लेने की कोशिश करेंगे। नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो नहीं चाहिए, डायरेक्ट स्ट्राइक एंड पर थ्रो करना है उन्हें। नॉन स्ट्राइक एंड के बैटर पहले ही निकलते हैं तो उनके पास वो स्पीड होती है, तो वो ऑटोमेटिकली 2 रन कंप्लीट करेंगे। दिक्कतें किसके लिए होंगी? स्ट्राइक एंडेड बैटर के लिए। और यहां पर ही प्रेजेंस ऑफ माइंड की आपकी टेस्टिंग होती है, कितना ठंडा आपका दिमाग है, जल्दबाजी नहीं करनी होती, प्रेजेंस ऑफ माइंड से खेलना बहुत ज़रूरी। और यही आपका टेस्टिंग पीरियड होता है, ये पेशेंस को टेस्ट करेगा, ये आपकी अक्लमंदी को भी टेस्ट करेगा, ये मेहनत को टेस्ट करेगा। ये खेल आपको पूरी तरीके से अगर अपने वर्चस्व में करना है तो जितनी परीक्षा यहाँ पर होती है उन सभी में आपको अव्वल स्थान हासिल करना पड़ेगा। यहाँ से भी रनआउट की अपील की गई, पर अंपायर का मानना है कि बल्लेबाज सुरक्षित पूरी तरीके से अपने पॉपिंग क्रीज में सिंगल रन आपको यहाँ से कंप्लीट होता हुआ बिल्कुल नजर आएगा। और इसी 1 रन के साथ होगी यहाँ से 4 ओवर की समाप्ति। टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 35 रन, गेंदें बची है 6 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। 6 balls, 9 runs are needed to win for batting team गांवदेवी अंबिवली। गांवदेवी अंबिवली क्या मचाएगी खली भली, क्या बन सकती है बल्लेबाज बाहुबली, लेकिन क्या गेंदबाज बताएंगे आली रे आली अत्ता माजी बारी आली, ये पता चलेगा। गड़गे सर हमारे जरूर आए हैं, देख रहे थे हम उनकी आवाज कब सुनने को मिलेगी। गड़गे सर आइए यहाँ पर स्टेज के ऊपर, आपका स्वागत फिर एक बार। सतीश दादा आपको इनवाइट कर रही है, आइए। 6 गेंदें 9 रनों की जरूरत। चलिए स्पीड अप कीजिए धामोते टीम, फील्डिंग पोजीशंस पर जाइए तुरंत, इतना टीम मीटिंग की जरूरत नहीं है। 6 गेंदें 9 रनों की जरूरत। 30 गेंदों में 44 चाहिए थे, सभी को ऐसा लगा था 3.5 से 4 ओवर के अंदर आसानी से गांवदेवी अंबिवली टीम इस मुकाबले को जीत सकती है।
लेकिन जहां पर हमारी सोच खत्म होती है वहां से इस क्रिकेट के खेल की सोच की शुरुआत होती है। इसी वजह से कहा जाता है क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनसीज। आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। गड़गे सर, इफ यू वांट टू बी फाइन यू हैव टू स्कोर 9 विद इन द 6 बॉल्स, दैट इज द इक्वेशन। 6 गेंदें 9 रन बनानी आखिरी ओवर की जिम्मेदारी है ये। और डेथ ओवर के लिए डेथ ओवर स्पेशलिस्ट के पास जाएंगे। आखिरी ओवर राहुल राणे। राहुल क्या करेंगे बल्लेबाजों की बत्ती गोल, क्या भरेंगे पावरफुल, ये तो पता चलेगा जहां पर 6 में 9 का ये समीकरण होगा। राहुल आपको स्पीड अप करना पड़ेगा, मैंने पहले ही बताया है ये। 6 गेंदें 9 रनों की आज से जरूरत। बल्लेबाज भी तैयार तो गेंदबाज भी तैयार। कौन करेगा वार तो कौन करेगा शिकार, किसका होगा बेड़ा पार तो किसका जीत का सपना साकार, चलिए देखते हैं। क्रॉस द लाइन गए थे, अंपायर का सिग्नल डाउन द लेग साइड। ऑन फील्ड अंपायर का मानना व्हाइट बॉल, लेकिन फील्डिंग टीम का रिव्यू चेक करेंगे तीसरे अंपायर। चलिए व्हाइट बॉल चेक करना है, आइए थर्ड अंपायर। डॉट बॉल, इट इज अ डॉट बॉल। थर्ड अंपायर कॉल फेयर बॉल। फेयर बॉल का डिसीजन बिल्कुल आएगा। स्टंप लाइन के ऊपर से गेंद गई थी, मिडल स्टंप लेग स्टंप के ऊपर से। इट इज अ डॉट बॉल। डॉट बॉल होगा यानी समीकरण बदलेगा। 5 गेंदें जीतने के लिए 9 रनों की जरूरत। मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिनके कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। PS पाटील या माजी सरपंच आमचे माऊली आहेत बघा, संतोष पाटील या। PS या, आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल। प्लीज कॉल दी टॉस। PS पाटील माजी सरपंच यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जात आहे। बल्ला घुमाया है, हवा में गेंद है, ये खिलाड़ी क्या गेंद के नीचे आएंगे और इस कैच को कैरी किया। क्या बात है, मुकाबले में करवट बदली है, कहानी बदली है। एक और विकेट आपको डगआउट में लौटता हुआ नजर आएगा। प्रथमेश क्रीडा मंडल धामोते ने कहा पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, और हासिल की एक और सफलता। मुकाबले में अब रोमांच चरम सीमा पर है। गेंदें बचेंगी 4 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर नजर आएगी। ना रोक सकी कोई आंधी मुझे, ना रोक सका कोई तूफान है। मैदान पर तब तक लड़ूंगा जब तक मेरे अंदर जान है, ये इस टीम ने बताया भी। कमाल का डोमिनेंस आपको यहां से नजर आएगा। तो 4 गेंदें बची है और जीतने के लिए बनाने भी है 9 रन। क्रिकेट का खेल पल से पल में अपनी करवट को ये बदलता है। कब कौन कहां से जाएगा, कैसे जीतेगा, कैसा खेल करेगा, कुछ कहा नहीं जाता। और इस टीम ने लड़ाई की है। कमाल का परफॉर्मेंस, जितनी तारीफ की जाए गेंदबाजों की उतनी कम। गेंदें बचेंगे यहां से 4 तो जीतने के लिए 9 रन का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा। 4 गेंदें 9 रन। गेंदबाज रेडी विद द बॉल ऑन द बॉलिंग मार्क फॉर द नेक्स्ट बॉल। एक और डॉट गेंद, एक और डॉट गेंद। दिल की धड़कनें धक 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 होती हुई नजर आएंगी। कुर्सी की पेटियां बांध लीजिए क्योंकि आप एक थ्रिलर को यहां से एक्सपीरियंस करने वाले हैं। नेल बाइटिंग एनकाउंटर, माउथ वाटरिंग एनकाउंटर, दांतों तले लोहे के चने चबवाने वाला ये मैच होगा। 3 गेंदें बची है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर नजर आएगी। 3 balls 9 runs। कमाल की ये मैच है। क्या एक हाथ बड़ा हिट आएगा, क्या अभी भी कोई ट्विस्ट बाकी है? घुमाया इस बार, ये गई है मैदान के बाहर। एक फाइट, वातावरण टाइट। आप शेर है, हम भी सवा शेर है। ये 6 रन नहीं है, ये गांव देवी आंबिवली के लिए जीत की संजीवनी बूटी वाला काम करने वाला स्ट्रोक है ये।
गेंदे बचेंगी यहाँ से 2 तो रन बनाने होंगे 3। कमाल का मैच, कभी यहाँ तो कभी वहां। आज देखे जरा किसमें कितना है दम, और जो दिखाएगा दम वो बनेगा मैदान का सिंघम। हमेशा कहती है 2 गेंदें बची है तो 3 रन बनाने भी। चलिए फील्डर्स अपनी पोजीशन पर आइए, ये मुकाबला अब आपको रोमांचक होता हुआ नजर आएगा। 2 गेंदें 3 रन, कौन बनाएगा रन 3, कौन बजाएगा किसकी बीन, तो किसकी होगी रात रंगीन। ये तो आने वाली 2 गेंदें बताएंगी जिन पर बनाने हैं रन 3। कमाल का स्ट्रोक खेला है विशाल, नाम है विशाल, करोगे कमाल तो टीम होगी माला माल, इसमें कोई संदेह नहीं है। 2 गेंदें और 3। राहुल, मैंने बात की थी राहुल के करेंगे अपोजिशंस की 32 गोल। अगर करते हैं 32 गोल तभी बनोगे पावरफुल, वरना विशाल तो माला माल करने के लिए अपने टीम को तैयार ही है। 2 गेंदें 3 रन, कमाल का ये मैच। थांबायचं थोडंसं, तिकडे वेगळी रेस सुरू आहे। देखिए ये जो है ना, ये भी बैटिंग टीम के गेंदबाजी करते हुए टीम के प्लस पॉइंट हो सकता है। कैसे? क्योंकि मोमेंटम ब्रेक हुआ। ये जो बीच में आपने देखी, ये जो आए थे इन्होंने अपोजिशन टीम का क्या फायदा करवाया है। 2 गेंदे और जीतने के लिए 3 की जरूरत। गेंदबाज पर एक बार तैयार, बल्ले का किनारा, गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे, नाम है राहुल। बल्लेबाजों की है 32 गोल, बनेंगे पावरफुल। 1 गेंद बची है और जीतने के लिए 3 रनों की जरूरत। ये रोमांच है अमदार ट्रॉफी का, ये मजा है अमदार ट्रॉफी का, ये एक्साइटमेंट है अमदार ट्रॉफी की, ये तर्जा है अमदार ट्रॉफी का, और ये दहशत भी है इस प्रतियोगिता की। 1 गेंद बची है तो जीतने के लिए 3 रन बिल्कुल बनानी है। थकान से चूर चूर हो, सफर बाकी मत रखना, इरादों में कभी कोई कसर बाकी मत रखना, और तेरी मंजिल तो सैकड़ों के सैकड़ों तक है। बस तू अपनी मेहनत में कभी कोई कसर बाकी मत रखना, और वही मेहनत की है इस टीम ने। जहां पर गेंदें बची है 1 तो जीतने के लिए बनानी है 3 रन। 1 गेंद 3 रनों की जरूरत। गांव देवी अंबिवली, सोचा भी नहीं होगा यह मुकाबला इस मोड़ पर लाकर खड़ा हो जाएगा। 1 गेंद बची और 3 की जरूरत। प्रथमेश क्रीडा मंडल धामोते, ये लड़ाई याद रहेगी। ये जो उन्होंने कारनामा किया इस मैदान के ऊपर, ये उन्हें भी याद रहेगा, याद रहेगा पोजीशंस को भी याद रहेगा, तमाम दर्शकों को भी। 30 गेंदे 44 रन। गांव देवी अंबिवली जैसी टीम के सामने अगर ये बचाते हैं तो अपने आप में बड़ी विक्ट्री हो सकती है। 1 गेंद 3 रन, क्या होगा? कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का है नियम, तो कंपलसरी आपको 1 गेंद पर 3 रन यहां से बनाने पड़ेंगे। गेंदबाज राहुल तैयार तो बल्लेबाज भी है तैयार। बल्ला घूमा, ये आई है डॉट गेंद। नामुमकिन में मुमकिन शब्द छुपा होता है, ना कामयाबी में कामयाबी छुपा होती है। इम्पॉसिबल को पॉसिबल हम कर सकते हैं, हार कर जीतने वाले को बाजीगर नहीं, प्रथमेश क्रीडा मंडल धामोती कहती है। उन्होंने ये जीत को हासिल किया, बनेंगे विनर ऑफ द मैच और जाएंगे इनटू द नेक्स्ट